ಭರದಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಸಂಜಯ್ ಪಾಟೀಲ್ ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆಯ ಸಚಿವೆ ಲಕ್ಷ್ಮಿ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ವಿರುದ್ಧ ವಿವಾದಾತ್ಮಕ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಶನಿವಾರ ಬೆಳಗಾವಿ ಗ್ರಾಮೀಣ ವಿಧಾನಸಭಾ ಮತಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿಯಿಂದ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದ್ದ ಸಮಾವೇಶವನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ ಸಂಜಯ್ ಪಾಟೀಲ್, ಬೆಳಗಾವಿ ಗ್ರಾಮೀಣ ಮತಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರಿರುವುದನ್ನು ನೋಡಿದರೆ ಅವರಿಗೆ ನಿದ್ದೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಬಂದಿರುವುದು ನೋಡಿದರೆ ಕಷ್ಟವಾಗುತ್ತೆ. ಲಕ್ಷ್ಮಿ ಅವರು ಇವತ್ತು ನಿದ್ದೆ ಮಾತ್ರೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಮಲಗಬೇಕು, ಇಲ್ಲದೆ ಹೋದ್ರೆ ಒಂದು ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಪೆಗ್ ಹೊಡಿಬೇಕಾಗತ್ತೆ ಎಂದಿರೋದು ಮಹಿಳೆಯರನ್ನ ಕೆರಳಿಸುವಂತೆ ಮಾಡಿದೆ. ಬಿಜೆಪಿಯ ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆಯ ಸಚಿವೆ ಲಕ್ಷ್ಮಿ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ವಿರುದ್ಧ ಹಗುರವಾಗಿ ಮಾತನಾಡಿರೋದನ್ನ ಮಹಿಳಾ ಕಾಂಗ್ರೆस कार्यकर्ते संजय पाटील ಹೇಳಿಕೆಗೆ तीव्रವಾಗಿ ಖಂಡಿಸಿದ್ದಾರೆ. आणि हे का सांगायला लागले, आज रात्री आमची अक्का झोपू नये म्हणून मला असं वाटतंय, म्हणून तिच्यापर्यंत ही बातमी पोहोचावी. अक्काबाई, आज रात्री जरासं गोळी घे आणि मग झोप, कारण रमेश जारकिहोळी साहेब बेळगाव ग्रामीण मध्ये आज कार्यक्रमाला हजर राहून तुझं काही खरं नाही म्हणून मेसेज देण्याचा प्रयत्न करायला लागले. त्यामुळे अक्काबाईनं आज रात्री जरासं एक पेग एक्स्ट्राच. आणखी एक मला मेसेज आला, आमचं विनायक कदम मला दाखवत होते. एक कार्यकर्ता मेसेज पाठवलाय की या भागाच्या मंत्री, या भागाचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आमच्या माता भगिनींना भीती घालायला लागलेत. तुम्ही जर भारतीय जनता पार्टीच्या सभेला गेला, तुम्ही त्यांच्या कार्यक्रमाला गेला तर तुमचे 2000 बंद, तुमचं लाईट बिल चालू, तुमचं बस चार्ज चालू, जणू काही हिच्या बापाच्या घरातलं द्यायला लागले. एक लक्षात ठेवा, ही सरकारच्या योजना आहेत, हे कुणीच बंद करू शकत नाही. आणि मी 1000 वेळा व्यासपीठावर सांगितलं, आम्ही जरी राजकारणात असलो, कुठला आमदार, कुठला खासदार, कुठला मंत्री तुमचं घर चालवत नाही, खिशातलं काही देत नाही, ते तुमचं आहे. संकल्प शिंदे, कन्नडಮ್ಮ न्यूज नेटवर्क, बेळगावी.